अनेक महत्त्वाची बातमी। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे। संभाजीराजे छत्रपतींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झालाय। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीची अशी तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। 3 कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी दिसतायत। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर गाडी फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी तिघांनी केलेला दिसतोय। पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर काही कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलाय। छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हा हल्ला झालेला आहे। 3 कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडताना। तर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेतील जी गाडी आहे ती देखील पोलिसांची गाडी त्यांच्या गाडीच्या मागे होती। मागे आधीच कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला चढवला। तर 3 जणांनी जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा या ठिकाणी हे कार्यकर्ते देत होते। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीच्या मागे पोलिसांची देखील गाडी होती। त्यानंतर हे 3 जण या ठिकाणाहून पळून गेले। तर आपण ही दृश्य पाहतोय की जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न या तिघांनी केलाय। तसंच गाडीची तोडफोड करत असताना छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा प्रकारच्या घोषणा देखील हे कार्यकर्ते देत होते। संभाजीराजे यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हा हल्ला झालाय। विशाळगडावरच्या आंदोलनानंतर संभाजीराजे यांच्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर संभाजीराजेंच्या संघटनेकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता। त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। ठाण्याच्या दिशेने जात असताना आव्हाडांच्या गाडीवर हा हल्ला झालेला आहे। 3 लोकांनी जितेंद्र आव्हाड यांची गाडी या ठिकाणी फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र त्यानंतर जितेंद्र आव्हाडांची गाडी या ठिकाणाहून वेगाने निघून गेली।